एका हातात आपला अत्याधुनिक असा चकाकणारा स्मार्टफोन आणि दुसऱ्या हातात शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेले संत रामदास स्वामींचे मनाचे श्लोक. हम्म. वरवर पाहता या दोन गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाहीये असं साहजिकच वाटेल. नक्कीच. म्हणजे एकीकडे आजच्या 21व्या शतकातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान ज्याने जग एका छोट्या स्क्रीनवर आणले, आणि दुसरीकडे 17व्या शतकातील आध्यात्मिक विचार जे बहुधा जंगलात किंवा मठात बसून लिहिले गेले होते. हो, अगदीच विरुद्ध टोकाची उदाहरणे आहेत ही. बरोबर. पण आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा विषय याच एका विलक्षण आणि रंजक विरोधाभासावर आधारित आहे. हं. मी आज आपल्या वाचनातल्या नोट्स बघत होते आणि खरोखरच थक्क झाले. बरं. आपण विचार करूया की जर दिवसभर शारीरिक कष्टाचं कोणतेही काम न करताही संध्याकाळी प्रचंड थकवा जाणवत असेल. डोकं सुन्न झाल्यासारखं वाटत असेल. हो, तेच तर. डोकं अगदी जड होतं. तर त्याचं मुख्य कारण आपल्या मेंदूच्या या सततच्या थकव्यात दडलेले आहे. खरंय. आज आपण याच विषयावर सविस्तर बोलणार आहोत. आधुनिक काळातील सोशल मीडियाच्या व्यसनावर मात करण्यासाठी शेकडो वर्षांपूर्वीचे हे श्लोक आपल्याला कसे अचूक उपाय देतात हे आपण शोधून काढणार आहोत. ठीक आहे, आपण हे थोडं उलगडून पाहूया. कारण हा विषय आजच्या काळात प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा आहे. नक्कीच. आणि यातली सर्वात रंजक गोष्ट काय माहितीये? काय? आपण नेहमी असा विचार करतो की सोशल मीडियाचं व्यसन ही एक अत्यंत नवीन समस्या आहे. हो, आपल्याला तसंच वाटतं. म्हणजे आपल्याला वाटतं की मार्क झुकरबर्गने फेसबुक काढलं किंवा इंस्टाग्राम आलं आणि मग अचानक आपण सगळे व्यसनाधीन झालो. बरोबर. पण आजच्या आपल्या नोट्स एका अतिशय मूलभूत सत्याकडे लक्ष वेधतात. समस्या जरी नवीन वाटत असली तरी त्या समस्येच्या मुळाशी असलेला आपल्या मनाचा स्वभाव खूप जुना आहे. म्हणजे तो मानवी स्वभावच आहे. अगदी बरोबर. मनाचा मूळ स्वभावच भरकटण्याचा आणि सतत नवीन गोष्टी शोधण्याचा आहे. पूर्वीच्या काळी काय व्हायचं? मन इतर बाह्य इंद्रियांकडे पळायचं, भौतिक सुखांकडे किंवा गावाकडच्या गप्पांकडे पळायचं. हो, तत्कालीन आकर्षणांकडे. आता फक्त माध्यम बदललंय. आता मन थेट आपल्या हातातील त्या ग्लोईंग स्क्रीनकडे पळतं. आणि म्हणूनच मनाला दिशा देण्यासाठी शेकडो वर्षांपूर्वी जे मनाचे श्लोक लिहिले गेले ते आजच्या या डिजिटल युगात अक्षरशः एका गाईडबुकसारखे लागू पडतात. हे ऐकायला खूप छान वाटतं, पण प्रॅक्टिकली विचार केला तर मला एक प्रश्न पडतो. सांगा ना. आजचे जे स्मार्टफोन्स आणि ॲप्स आहेत ते जगातील सर्वात हुशार इंजिनियर्स आणि मानसशास्त्रज्ञांनी डिझाईन केलेले आहेत. होय. त्यांचं एकमेव उद्दिष्ट हेच असतं की माणसाने जास्तीत जास्त वेळ स्क्रीनवर घालवावा. मग याला आपण फक्त मनाचा जुना स्वभाव कसा म्हणू शकतो? बरोबर आहे तुमचा मुद्दा. इथे तर काय म्हणतो आपण, डोपामिनचा खेळ चालू आहे. हे डोपामिन नक्की काय प्रकरण आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. डोपामिन म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचं तर ते आपल्या मेंदूतलं एक रिवॉर्ड केमिकल आहे. रिवॉर्ड केमिकल म्हणजे बक्षीस देणारं रसायन? अगदी तसंच. उत्क्रांतीच्या काळात जेव्हा माणूस शिकार करायचा किंवा त्याला एखादं गोड फळ मिळायचं तेव्हा मेंदूत डोपामिन स्त्रवायचं. अच्छा. ज्यामुळे त्याला आनंद मिळायचा आणि ही गोष्ट पुन्हा कर असा संदेश मेंदूला जायचा. तंत्रज्ञान कंपन्यांनी नेमकी हीच सिस्टीम हॅक केली आहे. बापरे. जेव्हा आपण सोशल मीडिया उघडतो, एखादं नवीन नोटिफिकेशन येतं किंवा आपल्या फोटोवर लाईक येतं किंवा आपण सतत नवीन रील बघतो. हो, तेव्हा दर सेकंदाला आपल्या मेंदूत डोपामिनचे छोटे छोटे डोस रिलीज होतात. या प्रत्येक छोट्या गोष्टीमुळे आपल्याला खूप पटकन आनंद मिळतो. पण अडचण अशी आहे की हा मिळणारा आनंद अत्यंत तात्पुरता आणि क्षणिक असतो. तो आनंद टिकत नाही आणि मग तो पुन्हा मिळवण्यासाठी आपण आणखी स्क्रोल करतो. अच्छा, म्हणजे आपण एका न संपणाऱ्या चक्रात अडकतो तर? होय. एकीकडे आपला मेंदू जुन्या काळातल्या प्रमाणे सतत नवीन गोष्टी शोधत असतो आणि दुसरीकडे हे स्मार्टफोन त्याला दर सेकंदाला ती नवीन गोष्ट पुरवत राहतात. अगदी तसंच. आणि जर आपण याला व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर इथेच मनाचे श्लोक आपल्याला सगळ्यात मोठा धडा देतात. कसं काय? रामदास स्वामींनी वारंवार हेच सांगितलं आहे की अशा क्षणिक आणि तात्पुरत्या सुखाच्या मागे धावू नका. मनाला सतत बाहेरच्या आकर्षणांकडे ओढले जाण्याची सवय असते हे त्यांनी तेव्हाच ओळखलं होतं. म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी? हो ना. जर आपण या मनाला वेळीच आवर घातला नाही, त्याला आतून भक्कम केलं नाही, तर ते कायम आपल्याला अशाच निरर्थक गोष्टींकडे खेचत राहील. आणि आजकालच्या भाषेत सांगायचं तर ते आपल्याला सतत आणि अनियंत्रितपणे स्क्रोल करायला लावेल. बरोबर. मनाला शिस्त लावणं आणि विचारांवर नियंत्रण ठेवणं हे सूत्र 17व्या शतकात जेवढं महत्वाचं होतं त्याहून कित्येक पटीने ते आजच्या या लाईक्स आणि कमेंट्सच्या दुनियेत महत्वाचं ठरतं. आणि इथेच खरी गंमत येते. कोणती?
आपण अनेकदा या सगळ्या व्यसनांसाठी बिचाऱ्या मोबाईलला किंवा त्या सोशल मीडिया ॲप्सना शिव्या घालतो. हो, ते तर नेहमीच आहे. पण आजच्या संदर्भांवरून हे स्पष्ट होतंय की सोशल मीडियाच्या व्यसनाचं खरं मूळ या प्लास्टिक आणि काचेच्या मोबाईलमध्ये नसून आपल्या स्वतःच्या अस्थिर मनात आहे. अगदी अचूक. म्हणजे बाहेरचं जग किंवा ते ॲप्स डिलीट करण्यापेक्षा आधी आतलं मन स्थिर करणं जास्त गरजेचं आहे. नक्कीच. आता याच संदर्भात नोट्समध्ये एक रोजच्या आयुष्यातलं अत्यंत परिचयाचं उदाहरण दिलंय, जे खरोखरच प्रत्येकाला विचार करायला लावेल. हां, सोशल मीडियावर आपण सतत इतरांचे केवळ हायलाइट्स पाहतो. हायलाइट्स. हो, म्हणजे काय तर लोकांचं यश, त्यांचं सौंदर्य, त्यांची नवीन गाडी किंवा त्यांची परदेशवारी. बरोबर. आणि मग नकळतपणे आपण त्या हायलाइट्सची तुलना आपल्या स्वतःच्या रियालिटीशी करतो, म्हणजे आपल्या खऱ्या रोजच्या आणि अगदी सामान्य वास्तवाशी करायला लागतो. होय, आणि ही जी तुलनेची सवय आहे ना, तिचे अत्यंत गंभीर मानसिक परिणाम होतात. कसे काय? मेंदूच्या पातळीवर विचार केला तर जेव्हा आपण ट्रॅफिकमध्ये अडकलेले असतो आणि त्याच वेळी मोबाईलवर मित्राचा युरोप ट्रिपचा फोटो पाहतो. तेव्हा आपला मेंदू साहजिकच दुःखी होतो. अगदी बरोबर. इतरांच्या आभासी यशाची तुलना स्वतःच्या खऱ्या आयुष्याशी केल्यामुळे फक्त असंतोष निर्माण होतो. आपल्या मनात मत्सर वाढीस लागतो. एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो आणि यातूनच कधीकधी चुकीचा अहंकारही फोफावतो. म्हणजे मी त्याच्यापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्याची खटपट सुरू होते. हो, तीच. मनाचे श्लोक आपल्याला नेमकी याच धोक्याची जाणीव करून देतात. ते वारंवार सांगतात की अहंकार आणि मत्सर टाळा. पण मला सांगा, तुलना करणं हा तर मानवी स्वभाव आहे ना? हो, साहजिकच आहे. आपण आजूबाजूच्या लोकांकडे बघूनच तर ठरवतो की आपण आयुष्यात कुठे आहोत. मग यावर उपाय काय? तुलना करणं नैसर्गिक असलं तरी ती सतत आणि अशा आभासी जगाशी करणं अत्यंत घातक आहे. जेव्हा आपण इतरांची स्वतःची तुलना करतो तेव्हा आपलं मन प्रचंड अस्थिर होतं. बरोबर. यावर श्लोकांचा उपाय अगदी स्पष्ट आहे. स्वतःच्या कर्तव्यावर आणि स्वतःच्या मार्गावर लक्ष केंद्रित करणं. स्वतःच्या मार्गावर. हो, जेव्हा आपण इतरांकडे न पाहता स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मन आपोआप स्थिर होतं. म्हणजे पहा, समस्येचं मूळ जसं चंचल मनात आहे तसंच त्याचं समाधानही मनाच्या स्थिरतेतच दडवलेलं आहे. हे खूपच प्रॅक्टिकल आहे. दुसऱ्यांचं जीवन किती भारी आहे हे बघण्यात आपण आपला किती वेळ वाया घालवतो याची आपल्याला अनेकदा जाणीवच नसते. नक्कीच नसते. याच अनुषंगाने एक असा प्रसंग आठवतोय जो आजकाल सगळ्यांच्याच बाबतीत रोज घडतो. कोणता प्रसंग? आपण स्वतःला सांगतो, चला खूप काम झालं, आता फक्त 10 मिनिटं मोबाईल बघूया. हां, थोडं इंस्टाग्राम किंवा यूट्यूब स्क्रोल करूया. पण एकदा का तो फोन हातात घेतला की ती 10 मिनिटं कधी संपतात आणि त्यातून 1 ते 2 तास कसे निघून जातात हे कळतच नाही. हो, रोजच झालंय हे. या सगळ्या निरर्थक आणि नको असलेल्या माहितीने आपलं मन पूर्णपणे भरून जातं. यावर रामदास स्वामींचा दृष्टिकोन अत्यंत कठोर आणि स्पष्ट आहे बरं का. त्यांनी वेळेच्या अपव्ययावर कडक ताशेरे ओढले आहेत. अच्छा. श्लोकांमध्ये असा विचार मांडलाय आहे की हे जीवन अतिशय अमूल्य आहे आणि ते खूप मर्यादित आहे. त्यामुळे वेळ वाया घालवणं म्हणजे एक प्रकारे स्वतःचं आयुष्यच वाया घालवण्यासारखं आहे. बाप रे. वेळ वाचवणं म्हणजेच आयुष्य वाचवणं. त्यामुळे आळस आणि अशा निरर्थक गोष्टी कोणत्याही परिस्थितीत टाळल्याच पाहिजेत. बरोबर. यावरून एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आज आपल्या मनावर नेमकं राज्य कोणाचं आहे? थांबा, मला इथे एक प्रश्न पडलाय. हे ऐकायला थोडं आदर्शवादी वाटतं. असं का वाटतंय? कारण आजकाल आपलं सगळं कामच फोनवर असतं. ऑफिसचे ईमेल्स, बँकेचे व्यवहार, नातेवाईकांशी संपर्क. हो, ते आहेच. हे सगळं जर फोनवरच असेल तर मग आपण वेळेचा अपव्यय कशाला म्हणायचं आणि काम कशाला म्हणायचं? बरोबर. आणि मनावर फोनचं राज्य आहे हे कसं ओळखायचं? हा खूप चांगला प्रश्न आहे. तंत्रज्ञानाचा वापर करणं आणि तंत्रज्ञानाचे गुलाम होणं यात एक पुसटशी पण अत्यंत महत्त्वाची रेषा आहे. जर आपण एखादं काम करण्यासाठी फोन हातात घेतला, ते काम संपवलं आणि फोन बाजूला ठेवला तर ते तंत्रज्ञानाचं यश आहे. पण बहुतांश वेळा तसं होत नाही. तेच तर. जर एखादं नोटिफिकेशन आल्यावर आपला हात आपोआप नकळत मोबाईलकडे जात असेल किंवा कुठेतरी एकटे बसल्यावर जर अचानक अस्वस्थ वाटत असेल. हो, आजूबाजूची शांतता जर सहन होत नसेल आणि फोनची तीव्र गरज भासत असेल तर याचा स्पष्ट अर्थ असा होतो की आपल्या मनावर आता आपलं स्वतःचं नियंत्रण राहिलेलं नाही. अगदी बरोबर. त्या मनावर त्या स्क्रीनचं आणि त्या सोशल मीडियाच्या अल्गोरिदमचं राज्य आहे. आपण त्याचे गुलाम झालो आहोत. आणि याचे अत्यंत गंभीर मानसिक परिणाम आज समाजावर दिसून येत आहेत. नक्कीच.
आजकालच्या अनेक संशोधनांमध्ये आणि आपल्या या नोट्समध्येही या परिणामांची एक मोठी यादीच दिली आहे. हो, खूप मोठी यादी आहे. या अतिरिक्त आणि अनियंत्रित सोशल मीडिया वापरामुळे कोणत्याही एका कामावर सलग लक्ष केंद्रित न होणं, वाचनाची सवय सुटणं, एकाग्रता पूर्णपणे भंग पावणं. शिवाय सततच्या स्क्रीन टाईममुळे रात्रीची झोप कमी होणं किंवा झोपेचं चक्र बिघडणं. हो, आणि सतत एक प्रकारचा असंतोष जाणवणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हळूहळू कमी होत जाणारा आत्मविश्वास. हे खूपच चिंतेचं कारण आहे. या सगळ्या समस्या आज अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्रास पाहायला मिळतात. हो, अगदी. आणि याच्या अगदी विरुद्ध दिशा आपल्याला मनाचे श्लोक दाखवतात. ते आपल्याला एकाग्रता कशी वाढवावी, स्वतःवर आत्मनियंत्रण कसं ठेवावं, आयुष्यात संतुलन कसे राखावं आणि मिळालेल्या गोष्टीत समाधान कसं मानावं याची अत्यंत व्यावहारिक शिकवण देतात. म्हणूनच या समस्येवर केवळ तात्विक चर्चा करून न थांबता प्रत्यक्ष कृती करणं आणि उपाय शोधणं जास्त गरजेचं आहे. अगदी बरोबर. तर मग वळूया उपायांकडे. चला. त्याला खूप छान वाटतं. पण आपल्या रोजच्या धावपळीच्या, डेडलाईन्सच्या आणि तंत्रज्ञानाने वेढलेल्या जीवनात या शहाणपणाचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा? आजच्या या नोट्समध्ये काही प्रॅक्टिकल उपाय दिले आहेत का, ज्यांचा वापर करून आपण खरोखरच या डोपामिन लूपमधून बाहेर पडू शकू? नक्कीच दिले आहेत. मनाचे श्लोकांच्या मूळ तत्वज्ञानावर आधारित असे डिजिटल डिटॉक्सचे 4 अत्यंत प्रत्यक्ष आणि सोपे वाटणारे पण प्रभावी उपाय इथे टप्प्याटप्प्याने स्पष्ट केले आहेत. अच्छा, कोणते आहेत ते 4 उपाय? पहिला उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो आपल्या दिवसाचा सुरुवातीशी संबंधित आहे. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर? हो, सकाळी उठल्याबरोबर सर्वात पहिली गोष्ट कोणती करायची तर मोबाईलला अजिबात हात लावायचा नाही. अजिबात नाही. अजिबात नाही. पहिल्या 30 मिनिटात मोबाईल पूर्णपणे टाळायचा आहे आणि त्याऐवजी 2 ते 3 मनाचे श्लोक किंवा कोणताही चांगला विचार वाचायचा आहे. हे बोलणं सोपं आहे, पण करणं खूप कठीण आहे. मला कल्पना आहे. कारण आजकाल आपला अलार्मच मोबाईलमध्ये असतो. तो बंद करण्यासाठी फोन हातात घेतला की स्क्रीनवर रात्री आलेले मेसेजेस, बातम्या आणि नोटिफिकेशन्स दिसतात. बरोबर. आणि मग सकाळी उठल्या उठल्या जगातील सर्व नकारात्मक बातम्या किंवा इतरांचे हायलाइट्स पाहिले की दिवसाची सुरुवातच अस्थिरतेने आणि तणावाने होते. म्हणूनच तर हा उपाय सर्वात क्रिटिकल आहे. अलार्मसाठी एक साधं घड्याळ आणणं हा यावरचा सोपा उपाय असू शकतो. पण मुख्य मुद्दा हा आहे की दिवसाची पहिली 30 मिनिटं आपण आपल्या मेंदूला कोणता इनपुट देतो यावर आपला संपूर्ण दिवस ठरतो. अगदी बरोबर. श्लोक वाचल्याने किंवा केवळ शांत राहिल्याने मनाला एक सकारात्मक आणि स्थिर दिशा मिळते. आता दुसरा उपाय पाहूया. दुसरा उपाय काय आहे? सोशल मीडिया वापरण्यासाठी दिवसातील एक निश्चित वेळ ठरवणं. म्हणजे दिवसभर जेव्हा वाटेल तेव्हा खिशातून फोन काढण्यापेक्षा संध्याकाळी फक्त अर्धा तास त्यासाठी राखून ठेवणं. हे म्हणजे स्वतःलाच एक प्रकारची शिस्त लावण्यासारखं आहे. कारण आपण अनेकदा माइंडलेस स्क्रॉलिंग करतो. हो, माइंडलेस स्क्रॉलिंग हा शब्द अगदी योग्य आहे. म्हणजे आपण का स्क्रोल करतोय हे आपल्यालाच माहीत नसतं, फक्त बोटं चालत असतात. बरोबर. जेव्हा आपण वेळ ठरवून देतो तेव्हा आपण त्या प्रक्रियेत एक प्रकारचा अडथळा किंवा फ्रिक्शन निर्माण करतो. वेळेचं भान राखण्याची जी अत्यंत महत्वाची शिकवण रामदास स्वामींनी दिली आहे ती इथे प्रत्यक्ष अंमलात आणता येते. बरोबर आहे. आणि तिसरा उपाय. आता तिसरा उपाय जो आपल्या आरोग्यासाठी आणि चांगल्या झोपेसाठी अत्यंत गरजेचा आहे तो म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी किमान 1 तास आधी स्क्रीन पूर्णपणे बंद ठेवणं. यामागे काही शास्त्रीय कारण आहे का की फक्त डोळ्यांना त्रास होतो म्हणून? यामागे पूर्णपणे शास्त्रीय आणि मानसिक कारण आहे. काय आहे ते? स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाश, ज्याला आपण ब्लू लाईट म्हणतो, तो आपल्या मेंदूला असा संदेश देतो की अजूनही दुपारच आहे. अच्छा. ज्यामुळे झोप आणणारं मेलॅटोनिन हे रसायन तयार होण्यात अडथळा येतो. म्हणजेच झोप उडते. होय. शिवाय दिवसभराच्या माहितीच्या भडीमारातून मनाला थोडा वेळ विश्रांती मिळणं आवश्यक असतं. नक्कीच. जर झोपण्यापूर्वी मन शांत असेल तरच ती झोप खऱ्या अर्थाने विश्रांती देणारी ठरते आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात फ्रेश होऊ शकते. आणि आता आपण चौथ्या उपायाकडे येतोय. हो. जो वाचून मला स्वतःला हसू आलं होतं, पण थोडा विचार केल्यावर त्याची खोली जाणवली. काय वाटलं तुम्हाला? चौथा उपाय आहे दररोज किमान 5 मिनिटे कोणतीही गोष्ट न करता, हातामध्ये कोणताही गॅजेट न घेता शांत बसण्याचा सराव करणं. हां. फक्त 5 मिनिटं शांत बसणं. बापरे,
आजकाल लिफ्टमध्ये 10 सेकंद जरी एकटं उभं राहायचं असेल तरी आपण अस्वस्थ होऊन खिशातून फोन काढतो. बरोबर आहे. 5 मिनिटं म्हणजे तर काहींसाठी मोठी शिक्षाच असेल. खरंय. हे ऐकायला खूप साधं आणि सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात करून पाहिलं तर ते किती कठीण आहे हे लक्षात येतं. का बरं? कारण आपल्या मनाला आता सतत काहीतरी इनपुट, माहिती किंवा मनोरंजन मिळण्याची सवय लागलेली आहे. त्याला आता शांततेची भीती वाटायला लागली आहे. मग ह्या 5 मिनिटांच्या शांततेतून नक्की साध्य काय होणार आहे? या 5 मिनिटांच्या सरावामुळे मनाला हळूहळू स्क्रीनशिवाय राहण्याची सवय लागेल. अच्छा? आपण स्वतःच्याच विचारांसोबत एकांतात राहायला शिकू. जेव्हा आपण मोबाईल बाजूला ठेवून शांत बसतो तेव्हा सुरुवातीला मनात हजारो विचार येतील, पण हळूहळू ते शांत होतील. म्हणजे आपण स्वतःशी संवाद साधायला शिकू. अगदी बरोबर. हे चारही उपाय दिसायला अतिशय साधे वाटत असले तरी ते प्रत्यक्ष अंमलात आणल्यास मनावरचं हरवलेलं नियंत्रण पुन्हा मिळवण्यासाठी ते अत्यंत मोलाचे ठरतात. खरोखरच हे सर्व उपाय आणि मनाचे श्लोकांमधून मिळणारं हे शहाणपण आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. नक्कीच. आपण या सखोल चर्चेच्या आता अंतिम टप्प्यात आलो आहोत. या संपूर्ण विश्लेषणावरून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते कोणती? की सोशल मीडिया किंवा मोबाईल हे स्वतःहून काही वाईट किंवा दुष्ट नाहीत. तंत्रज्ञान ही मुळात एक चांगलीच गोष्ट आहे जिने आपलं आयुष्य सोपं केलंय. हो, तंत्रज्ञानाचे फायदे तर आहेतच. पण जेव्हा त्यांच्यावर आपलं कोणतंही नियंत्रण उरत नाही तेव्हा मात्र ते एक भयंकर व्यसन बनतात. अगदी. आणि म्हणूनच खरा डिजिटल डिटॉक्स म्हणजे काय? काय? तर केवळ मोबाईल रागाने बंद करून ठेवणं किंवा एखादा ॲप काही दिवसांसाठी डिलीट करणं म्हणजे डिजिटल डिटॉक्स नव्हे. तर बाहेरच्या जगात त्या आभासी विश्वात कमी पाहणं आणि स्वतःच्या आतल्या जगात स्वतःच्या मनात जास्त पाहणं. वाव. बाहेरचं मोह कमी करणं आणि स्वतःचा आतला विवेक वाढवणं हीच खऱ्या अर्थाने डिजिटल डिटॉक्सची सुरुवात आहे. खूपच सुंदर विचार आहे हा. व्यसनावर जर खरोखरच मात करायची असेल तर केवळ तो मोबाईल बंद करणं पुरेसं नाही. त्याहीपेक्षा जास्त आवश्यक आहे ते आपलं स्वतःचं मन मजबूत करणं. एकदा का आपण आपलं मन जिंकलं, त्यावर ताबा मिळवला की कोणतंही बाह्य व्यसन आपोआप गळून पडतं. बरोबर. व्यसनावर विजय म्हणजेच मनावर विजय हेच यातून मिळणारं सर्वात मोठं आणि शाश्वत सार आहे. क्या बात आहे. हे प्राचीन शहाणपण आपल्याला आजच्या या आधुनिक डिजिटल गदारोळात एक अत्यंत स्पष्ट आणि शांत मार्ग दाखवतं. होय, पण या सर्व चर्चेतून शेवटी एक असा विचार मनात येतो जो आपल्याला या विषयाच्याही थोडं पुढे नेऊन विचार करायला भाग पाडतो. कोणता विचार? आपण सर्वजण याचा विचार करूया. जर शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका ग्रंथाला ज्या काळात विजेचा शोधही लागलेला नव्हता, त्या ग्रंथाला आजच्या आपल्या या हातातल्या ग्लोईंग स्क्रीनसोबतच्या आणि सोशल मीडियाच्या मानसिक संघर्षाचे इतके अचूक उत्तर देता येत असेल, अगदी बरोबर, तर भविष्यात येणाऱ्या आभासी वास्तवाच्या म्हणजे व्हर्च्युअल रियालिटीच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या म्हणजे एआयच्या त्या अत्यंत प्रगत आणि गुंतागुंतीच्या जगात जिथे सत्य आणि आभास यातला फरकच पुसून जाईल. हो, तेव्हा मानवी मनाला स्थिर ठेवण्यासाठी अशा आणखी कोणत्या प्राचीन ग्रंथांमध्ये आपल्यासाठी ब्लूप्रिंट लपलेली असेल? हा खरोखरच एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न आहे. हा विचार नक्कीच करून पहा. पुढच्या वेळी पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.